अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या स्वामीमय राशी भविष्य या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवलीलामृत पारायण या श्रावण महिन्यामध्ये कसं करावं, त्याची पूजा मांडणी करावी का, कसं करावं, काय उद्यापन कसं करावं, किती अध्याय वाचावे, काय नियम पाळावे, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळेल की पारायण नेमके कसं करायचं। आणि जर तुम्हालाही या श्रावणामध्ये पारायण करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप उपयुक्त ठरणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्रत्येकाने एकदा तरी पारायण करावं। कारण बघा, गुरुचरित्र झालं, दुर्गा सप्तशती झालं, नवनाथ झालं, हे पारायण आपल्याकडून होतच असतं वर्षभरामध्ये, पण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण ना आपल्याकडून सहसा होत नाहीये। मग हा श्रावण महिना आहेच, तर त्या हेतूने तरी आपल्याकडून ते पारायण होईल आणि त्यामुळे नक्कीच प्रत्येकाने ते पारायण करावं। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता या शिवलीलामृत ग्रंथामध्ये ना टोटल 14 अध्याय आहे आणि आता जर तुमच्याकडे नवीन पुस्तक असेल ना तर त्यामध्ये 15वा अध्याय देखील ऍड झालेला आहे। पूर्वी त्यामध्ये फक्त 14 अध्याय असायचे। मग आता जो नवीन ऍड झालेला 15वा अध्याय आहे तो तुम्ही वाचला तरी हरकत नाही आणि नाही वाचला तरी काही हरकत नाहीये, पण जे पहिले 14 अध्याय आहे ना ते खूप महत्त्वाचे आहे। आता हे पारायण बघा, खूप जण 3 दिवसाचंही करतात, पण सगळ्यात ऑलमोस्ट जास्त जर केलं जातं तर हे पारायण 7 दिवसाचं केलं जातं, किंवा कोणी कोणी ना नित्य सेवेसारखा रोज एक अध्याय वाचून 14 ते 15 दिवस देखील पारायण करतं। पण 7 दिवस पारायण करावं असं मी तरी तुम्हाला सांगेल, आणि 3 दिवस केलं, तुम्हाला 7 दिवस शक्य नसेल तर 3 दिवस केलं तरीही चालणार आहे। आता यामध्ये 14 अध्याय आहे। 3 दिवस पारायण केलं तर पहिल्या दिवशी 5, दुसऱ्या दिवशी 5 आणि तिसऱ्या दिवशी 4 असे अध्याय वाचायला येईल। पण ज्यांनी आतापर्यंत शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केलं आहे त्यांना माहिती आहे की शिवलीलामृत मधला कोणताही एक अध्याय असू द्या, प्रत्येक अध्याय त्यातले भरपूर मोठे आहे आणि आपल्याला तो एक अध्याय वाचायला कमीत कमी अर्धा तास लागून जातो। त्यामुळे रोजचे 5 अध्याय वाचणं शक्य नसेल तर तुम्ही डायरेक्ट 7 दिवसाचं पारायण करावं। 7 दिवसामध्ये रोज 2-2 अध्याय आपल्याला वाचायचे आहे, म्हणजे रोज 1 तास फक्त आपल्याला वाचायला लागणार आहे। आता रोज आपण पारायण करणार आहे, पण मग पारायणचा काळ काय, म्हणजे कोणत्या टायमिंग मध्ये पारायण करावं, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भगवान शंकरांची उपासना ही जर प्रदोष काळात केली ना ती जास्त फलित पावते, म्हणजे तिचं फळ पटकन मिळतं आपल्याला। आणि प्रदोष काळ हा महाराजांचा आवडता काळ आहे, शंकर भगवानांचा असं आपण म्हणू शकतो। मग प्रदोष काळामध्ये म्हणजे सूर्यास्ताच्या 1.5 तास आधी आणि सूर्यास्तानंतर 1.5 तास, म्हणजे तुम्ही 4 ते 7 वाजेपर्यंत हे पारायण केलं तरी चालेल, किंवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता। असं नाहीये की संध्याकाळीच करावं, काहींना ड्युटीमुळे संध्याकाळी नाही तर सकाळी वेळ मिळेल, मग तुम्ही सकाळी ब्रह्म मुहूर्तावर तुम्ही अगदी सकाळी केला तरी काही हरकत नाही। पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर शक्यतो प्रदोष काळी तुम्ही पारायण वाचू शकता, तो उत्तम काळ मानला जातो। आता हे झालं पारायण कोणत्या वेळेत वाचावं। आता पारायण वाचण्यासाठी ताई घरामध्ये पूजा मांडणी करावी का, जर तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण मी तर म्हणेल शक्यतो पूजा मांडणी करायची काहीच गरज नाहीये। देवघरासमोर प्रत्येकाच्या देवघरामध्ये छोटी महादेवाची पिंड असते, गणपती बाप्पा असतात, त्यामुळे आपल्या देवघराच्या शेजारी किंवा देवघरासमोरच तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करू शकता। कोणतीही वेगळी पूजा मांडणी करायची गरज नाहीये। फक्त पारायण करण्यापूर्वी आपल्याला महादेवाची पिंड एका तामणामध्ये घेऊन त्यावर अभिषेक करायचा आहे, यथाशक्ती त्यांची पूजा करायची आहे। अभिषेक साधा पाण्याने केला तरीही चालेल, ओम नमः शिवाय मंत्र म्हणून छान असा अभिषेक करायचा, मूर्ती पुन्हा जागेवर ठेवून द्यायची आहे पिंड आपल्याला, आणि त्यानंतर तुम्ही ते पारायण वाचू शकता। असं रोज केलं तरीही चालणार आहे आणि करावंच रोज। जर शक्य असेल तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल तर रोज तुम्ही मंदिरात जाऊन अभिषेक करा महादेवांचा, छान अशी पूजा करा आणि मग तुम्ही घरी येऊन पारायण वाचलं तरीही चालणार आहे। खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं आपल्याला। आता श्रावण महिन्यामध्ये कोणत्या दिवसापासून पारायणाला सुरुवात करावी, पूर्ण श्रावण म्हणजे 13 ऑगस्ट पासून ते 11 सप्टेंबर पर्यंत पूर्ण श्रावण महिना तुम्ही कोणत्याही दिवशी हे पारायण करू शकता। तुम्ही गुरुवारपासून सुरुवात करा, तुम्ही सोमवारपासून सुरुवात करा, तुम्ही रविवारपासून सुरुवात करा, कोणत्याही दिवसापासून तुम्ही या पारायण करायला या श्रावण महिन्यामध्ये सुरुवात करू शकता। आता पुढचा प्रश्न राहिला, पूजा मांडणी झाली की पूजा मांडणी करायची गरज नाही, त्यानंतर अध्याय किती वाचायचे ते देखील सांगितलं। आता प्रश्न येतो तो उद्यापनाचा। मग या शिवलीलामृत ग्रंथाचं उद्यापन कसं करावं। खूप काही मोठं उद्यापन करायची अजिबात गरज नाहीये।
उद्यापन काय करायचं, आता तुम्ही दही भाताचा जरी नैवेद्य दाखवला ना घरी तरीही चालेल. तुमच्या जवळपास महादेवाचं मंदिर असेल तर तिथे देखील तुम्ही दही भाताचा नैवेद्य दाखवू शकता. आणि एक गोष्ट फक्त आपल्याला दान करायची आहे, ती म्हणजे 1.25 किलो आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आणि एक पांढरं कापड घ्यायचं आहे. मग तुम्ही पांढरा रुमाल, उपरणं काहीही घेऊ शकता. 1.25 किलो तांदूळ आणि पांढरं उपरणं हे आपल्याला तुमच्या जवळपास एखादा मंदिर असेल, तिथे ब्राह्मण असेल महादेवाचं, तर त्या ब्राह्मणाला दान करू शकता किंवा एखाद्या गोरगरिबाला दान केलं तरीही चालणार आहे. बस तुम्हाला एवढंच उद्यापन करायचं आहे. या व्यतिरिक्त आपल्याला काहीही मोठं उद्यापनाचा सोहळा करायचा नाहीये. हे झालं उद्यापन कसं करायचं. आता प्रश्न येतो की पारायण करताना कोणते नियम अटी पाळावे, तर ते तुम्हाला मी सांगते. जसं गुरुचरित्राला खूप कठीण नियम आहे असं प्रत्येक जण म्हणतं ना, तसं शिवलीलामृत ग्रंथाला एवढे कठीण नियम नाहीये. एक महत्त्वाचा नियम असतो तो म्हणजे मांसाहार टाळावा. पण श्रावण महिन्यामध्ये शक्यतो प्रत्येकाच्या घरामध्येच मांसाहार केला जातच नाही शक्यतो. पण तुमच्या घरात केला जात असेल तर या 7 दिवसामध्ये घरामध्ये मांसाहार करू नये. तुम्ही स्वतःने तर खायचा नाहीच आहे, पण घरामध्ये देखील बनवायचा नाहीये. आता मांसाहार तर होणारच नाही याची गॅरंटी आहे, कारण की आता श्रावण चालू होते. त्यानंतर दुसरा नियम आहे तो म्हणजे कांदा लसूण वर्ज्य करा. आता आपण गुरुचरित्रात पण कांदा लसूण वर्ज्य करतो, पण तिथे आपण एक धान्य आहार घेतो. इथे एक धान्य आहार घ्यायची गरज नाहीये. तुम्ही गहू, ज्वारी, बाजरी, भात, आपण म्हणतो ना की डाळी वगैरे खाऊ शकतात. फक्त आपल्याला कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. स्पेसिफिक हीच भाजी खावी, याच्यामध्ये हेच करावं असं काही नाही. तुम्ही काहीही खाऊ शकता, फक्त त्यामध्ये कांदा लसूण आपल्याला वर्ज्य करायचं आहे. आणि पर अन्न म्हणजे बाहेरचं अन्न आपल्याला वर्ज्य करायचं आहे. बाहेरचं म्हणजे की हॉटेलमध्ये गेला, विनाकारण खाताय, तुमची खरंच गरज आहे, तुम्ही बाहेर शिक्षणासाठी राहताय आणि मग तुम्ही मेसचा टिफिन लावलाय मग खाताय, तर त्यावेळेस पण जेवण करताना आधी 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणायचं आणि मग जेवण करायचं. पण आपण आपल्याच घरीच राहतोय आणि कुठेतरी बाहेर गेला मग काहीतरी खाऊशी वाटलं मग खाताय, हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपल्याला या 7 दिवसामध्ये पर अन्न पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे का, जे काही दोष आपल्याला लागतात ना ते शक्यतो पर अन्नातून लागत असतात. त्यामुळे पर अन्न वर्ज्य करायचं. आणि एक महत्त्वाचा नियम म्हणजे या 7 दिवसाच्या काळामध्ये आपल्याला कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तुम्ही 3 दिवसाचं पारायण करा, तुम्ही 7 दिवसाचं करा किंवा एक अध्याय असं 15 दिवसाचं पारायण करा, आपल्याला ब्रह्मचर्याचं कडक पालन करायचंच आहे. कारण आपण संकल्पयुक्त हे पारायण करत असतो, त्यामुळे ब्रह्मचर्याचं पालन करणं अनिवार्य आहे. आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. हा एक नियम खूप महत्त्वाचा आहे, तो प्रत्येकाने लक्षात ठेवावा. आता स्त्रियांना मासिक धर्माची अडचण असते, तर मासिक धर्म येऊन गेल्यानंतर किंवा यायला खूप वेळ आहे मग तुम्ही आधी 7 दिवस पारायण करा. कारण प्रत्येक स्त्रीला मासिक धर्माची डेट माहीत असते. पण आता मासिक धर्म येईल तरी पण तुम्ही पारायण करताय आणि मग तुम्हाला मध्येच मासिक धर्म आला तर ते पारायण कोण पूर्ण करणार. 4 दिवस ते पुस्तक खूप घरांमध्ये तसंच राहून जातं, तेही करायचं नाहीये. पारायण पूर्णच झालं पाहिजे, एकही दिवस त्यामध्ये खंड पडू द्यायचा नाहीये. त्यामुळे त्या गोष्टीची काळजी घ्या. प्रत्येकाला आपला मासिक धर्म माहीत असतो, त्यानुसार पारायण करायला बसा. आणि जर खरंच काही अडचण आली तर तुम्ही दुसऱ्यांना बोलून ते पारायण पूर्ण करून घेऊ शकता. पण पारायण अपूर्ण आपल्याला सोडायचं नाहीये. समजा तुम्ही पारायण करायला बसले, तुमच्या घरामध्ये कोणी मृत पावलं किंवा विटाळ झाला तर बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या ब्राह्मणाला बोलून ते पारायण आपल्याला पूर्ण करून घ्यायचंच आहे. ते तसं अपूर्ण सोडायचं नाहीये. तुम्हाला नक्कीच मी आशा करते की शिवलीलामृत पारायण कसं करायचं, काय करायची याची सगळी माहिती मिळाली असेल. शिवलीलामृत ग्रंथातला प्रत्येक अध्यायाचं फलश्रुती आहे आणि प्रत्येक अध्याय जर आपण वाचले ना तर प्रत्येक अध्यायाचं फळ आपल्याला मिळतं. जसं आपण म्हणतो ना की 11वा अध्याय वाचला तर मोक्षाची प्राप्ती होते, तसंच प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे आणि प्रत्येक अध्याय वाचल्यावर ती फलश्रुती आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे मनापासून पारायण करा. फक्त वाचायचं म्हणूनही वाचू नका, पूर्ण त्यातला अर्थ समजून घ्या. खरंच शिवलीलामृत ग्रंथ हा खूप सुंदर आणि समजायला पण सोपा आहे आणि त्यातून भरपूर काही शिकण्यासारखं पण आहे. चला मग यावर्षी मी आशा करते की प्रत्येक ताई, प्रत्येक दादा ह्या वर्षी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणारच असेल आणि नक्कीच एकदा करून बघावं. काही अवघड नियम नाहीये आणि काही वाचायलाही अवघड नाहीये, खूप साधं सोपं पारायण आहे. चला मग तुम्हाला या पारायणाविषयी अजून काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला विचारायला विसरू नका, जेणेकरून त्याची उत्तरं मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय अशी कमेंट करायला विसरू नका.
आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पारायणाचे कोणते बघायला आवडतील, अजून काय तुम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे देवी देवतांविषयी, स्वामींची एखादी सेवा, ते देखील कमेंट करून सांगा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ आपण त्या संबंधात बनवूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.